महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या हिंसक राड्याप्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून फरार असलेल्या शिंदे गटाच्या 3 आरोपींना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत। यातील 2 आरोपी मुंबई विमानतळावरून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले, तर एकाला बिरवाडी येथून अटक करण्यात आली। न्यायालयानं या तिघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 2 डिसेंबर रोजी महाडमध्ये झालेल्या राड्यापासून विकास गोगावले गटाचे आरोपी फरार होते। शनिवारी हे आरोपी मुंबई विमानतळावरून पळून जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। रायगड गुन्हे अन्वेषण शाखा आणि महाड पोलिसांनी तातडीने हालचाली करत विमानतळ परिसरातून प्रतीक उर्फ विकी शिंदे आणि प्रतीक पवार यांना अटक केली। तसेच याच गुन्ह्यातील 3रा आरोपी अमित कदम याला बिरवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले। महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदाना दिवशी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली होती। या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून विकास गोगावले आणि हनुमंत जगताप यांच्यासह 10 ते 15 जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे। यापूर्वी जाबरे गटातील 2 आरोपींना अटक झाली होती, मात्र गोगावले गटातील आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांवर टीकेची झोड उठली होती। हे प्रकरण राज्यभर गाजले असून खासदार संजय राऊत यांनी गृह खात्यावर ताशरे ओढले होते। तसेच ठाकरे गटाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांनी मुख्य आरोपी विकास गोगावले याची माहिती देणाऱ्यास चक्क 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। या घटनेचे पडसाद लोकसभा आणि विधानसभेतही उमटले होते। 25 दिवस उलटूनही मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने रायगड पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। आरोपी सापडत नाहीत की त्यांना शोधले जात नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे। हे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे अपयश असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या राड्याचे आणि अटकेचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महाडमधील हा वाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती दिशा देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।